स्पर्धेला प्रारंभ होतोय. आपण पाहतोय सरफराज आलम येतोय मीरा भाईंदर महानगरपालिका या संघातून आक्रमणासाठी. महत्वाचा खेळाडू आहे सरफराज आलम. एकमेकांसमोर भिडताना हे संघ बघूया पाच फेरीतले असणारे सामने. या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मुंबईच्या पोलीस प्रशासनाचं देखील आम्हाला महत्त्वपूर्ण असं सहकार्य लाभतं. त्या पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साहिल येतोय. चालू सामन्यांत होणाऱ्या सामन्यांसाठी उपउपांत्यपूर्व प्री क्वार्टर सामन्यासाठी पहिला पुकार युनियन बँक विरुद्ध DPU पुणे, मुंबई पोस्टल विरुद्ध HL नाशिक या चारही संघांच्या संघनायक व्यवस्थापकांना खेळण्यासाठी पहिला पुकार. युनियन बँक DPU पुणे, मुंबई पोस्टल HL नाशिक पहिला पुकार. थँक्यू सर. गेम्स कडून आक्रमणासाठी आपण पाहिलं जावेद पठाणला. विदर्भ नॅशनल इंडिया कॅम्पसाठी आपण या खेळाडूला आपण पाहिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला सुनील दुबैले हा पुण्यातला खेळाडू. स्थानिक संघ सतेज पाणेर पुणे. बंगाल वॉरियर्स कडून आपण त्याला पाहिलंय अनेक स्पर्धांमध्ये. तोच हा सुनील दुबैले. नेत्रदीपक असं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिलंय. अनेक प्रोचे स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. रंगतदार अशा अनेक लढती आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. उज्जर अरविंद भाई हा देखील मित्रांनो आपण पाहतोय. मूळचा ठाणे जिल्ह्यातलाच आहे. सलग 2 राज्यात जिंकवत TMC कडून आपण पाहतोय. TMCचा आणखीन एक उगवता सितारा अर्थात साईराज कुपार आपण पाहतोय. डुबकी पाहिली प्रदीप नरवालची डुबकी. नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे. इतर चढाई आवडली असेल तर टाळ्या होत जाऊ द्या. एक चांगली सुरुवात आहे. हा मूळचा वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी असणारा रत्नागिरी जिल्ह्यातला असणारा खेळाडू आपल्या व्यावसायिक संघ ठाणे महानगरपालिकेकडून आपण याला पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण आता सौरभ फकारेला पाहतोय. तमिल कडून त्याला आपण पाहिलं. तमिल थलायवाज कडनं पश्चिम महाराष्ट्रातल्या जैन इचलकरंजी याचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये असतं. आजच्या या रंगतदार लढतींच्या निमित्तानं आपण पाहणार महत्वाचे असणारे क्षण या स्पर्धेत आपण पाहतोय. प्रयत्न दमदार अजिंक्य पवार आहे. त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतो का? इंडियन रेल्वेचा असणारा गुणवान खेळाडू. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आणखीन एक जर्सी नंबर 3 आक्रमणासाठी आला. हा देखील कोकणातलाच खेळाडू आहे मित्रांनो. दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण मधला असणारा खेळाडू आपल्या आक्रमणासाठी आपण पुन्हा एकदा सरफराजला पाहतोय क्रीडागड क्रमांक 2 वर. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू वन्स अगेन साई कुंभार. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो. पश्चिम महाराष्ट्रातला एक उगवता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो तो साईल आपण पाहतोय. तेजस पाटील या ठिकाणी आक्रमणासाठी असताना
गतवर्षी देखील जवळपास 7 ते 8 स्पर्धांमध्ये अत्यंत नेत्रदीपक प्रदर्शन तेजस राहिलं. पुण्याचं पारडं फिरणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहणार. थोड्याच वेळात आपण कळणार आहे दुसऱ्या दिवसाचा असणारा मानकरी कोण, त्याचबरोबर अन्य जी पारितोषिक आहेत ते देखील आपण देणार आहोत तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो दुसऱ्या दिवसाचा असणारा मॅन ऑफ द डे, त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड ही जी पारितोषिक आपण थोड्याच वेळात आपण प्रदान करणार आहोत तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं. सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रयत्न दमदार आपण पाहतोय अजिंक्य पवारचा, एक विस्फोटक असा खेळाडू आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. प्रयत्न दमदार आहे, मात्र या ठिकाणी आपण बघितलं ट्रॅप मध्ये सापडतोय. या संघाचे असणार प्रशिक्षक आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका. विनोद त्याळकर ज्याला आपण यू मुंबाकडून पाहिलं होतं पहिल्या सीझन मध्ये. बंड्या मारुती मुंबई शहरचा असणारा हा स्थानिक संघाचा असणारा खेळाडू, एकापेक्षा कसे असेल खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. सचिन तिवारी इतका स्थूला बोलाचा असणारा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मूळचा सुरत गुजरातचा असणारा खेळाडू या ठिकाणी मीरा भाईंदरनं संधी दिली, प्रत्युत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहताना अर्थात सेंट्रल रेल्वेचा असणारा कर्णधार आशिष सांगवान विजेता दबंग दिल्ली या संघाकडून आपण पाहिलं होतं, बँगलोर बुल्स कडून पाहिलं होतं. तो चढाई करतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. असेल बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी मोटरसायकल दिली जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेत त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते आणि सन्माननीय आमदार माजी पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन आदरणीय आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांच्या या ठिकाणी आगमन होईल. कालच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात आपण पाहिलं होतं आदरणीय अमितजी राजसाहेब ठाकरे त्यांच्या समवेत प्रभाग समिती अध्यक्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील काल उपस्थित होते. प्रयत्न दमदार प्रयत्न होताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण लक्षवेधी लढतीमध्ये विनोदात त्या सुरेख प्रयत्न केला तो श्रेयस शिंदेनं. एका चढाईत 2 पॉइंट्स देतो. सलग 2 राज्याजिंक्यपद स्पर्धेमध्ये महत्वाचं योगदान देणारा हा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला अजिंक्य पवार. सुरुवातीला आपण पाहिलं जयपूरची 2 सेशन्स, तामिळ थलायबाजला 3 वेळा आणि बँगलोर बुल्सचे नागरिक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये आसनस्थ होऊया. व्यासपीठाच्या डाव्या बाजूचं असणारं जे कंपार्टमेंट आहे त्यामुळे आमच्या महिला भगिनींसाठी आरक्षित ठेवलंय. त्या ठिकाणी महिला भगिनींना आपण आसनस्थ होऊया आणि उर्वरित ठिकाणी पुरुष क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद आपण घेऊया. प्रेमाची विनंती असेल आपल्या सर्वांना. अतुल देसले येतोय ठाणे महानगरपालिकेला, त्याने रिप्रेझेंट केलं. जय बजरंग वासी या स्थानिक संघाकडून त्याला आपण पाहतो, मात्र प्रयत्न व्यर्थ ठरतायत. पॉइंट मिळताना सौरभ फगारेच्या या पकडीमुळे CGST मुंबई शहर. अजिंक्य पवार क्रमांक 2 वर. ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही मध्ये आपण वरचढ ठरताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत चुरशीच्या अशा लढती होताना आपण पाहतोय. काटेकी टक्कर क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील
तीच सिच्युएशन आहे, एक टफ सिच्युएशन, एक क्लोज मॅच आपण पाहताना चारी संघांच्या दरम्यान. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. कधी गाव्यातनं सुटतोय असं वाटलं, मात्र कॉम्बिनेशन टाकल जबरदस्त एक छान कव्हर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय की पुन्हा एकदा बिना भाईंदर महानगरपालिका टीमच्या डिफेन्स मध्ये संदीप गुज्जर, अरविंद भाई खेळण्यासाठी सज्ज असतील. गांधीनगर गुजरातचा असणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. पकडत होते अरकम शेख असेल, त्यानंतर आशिष कुमार सांगवान जो संघाचा कर्णधार आहे. नेत्रदीपक अशी स्पर्धा, त्याचबरोबर मॅन्दी आपण पाहतो असे 3 महत्वाचे खेळाडू. सेंट्रल रेल्वे अभी घंटस जर्सी आपण पाहतोय. 13 नंबरची असणारी जर्सी ज्याला परिधान केले तो सेंट्रल रेल्वे. आज एक चेंज आपण जरूर दिसतोय. पाणी आणि अभी घंटस असे 2 खेळाडू, त्यांचे पेट नेम्स आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्याला खेळताना आपण पाहतोय. टबक दिल्लीचा असणारा राईट कॉर्नर बँगलोर बुल्सचा आशिष कुमार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 2 वर. नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. ओम नांदी मंडळ आयोजित व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026 मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे. गेल्या 4 स्पर्धा यशस्वी आयोजन जितेंद्र शिरवाडकर, प्रो कबड्डीचे आमचे पंच समर्थ साथ आणि मंडळाच्या असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत, त्याच्यामुळे ही स्पर्धा आपण सक्सेस करतात काही शंका नाही. स्क्रीनवर आपण पाहू शकतो शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे ज्यांचं आज या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होणार आहे. त्या अगोदरची चढाई आपण पाहिली, श्रेष्ठ शिंदेची अत्यंत आक्रमक अशी चढाई होती. डाव्या कोपऱ्याच्या ठिकाणी अरकम शेखला आपण पाहतो इंडियन रेल्वेचा. टीमचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे, प्रयत्न दमदार होतोय. चांगली स्ट्रगल तर जरूर आहे, अर्थात पॉइंट मिळताना सेंट्रल रेल्वेला. परेश म्हात्रे टीएमसीचा कर्णधार, जुना नॅशनलला आपण पाहिलं. हुतात्मा शांताराम कालबार ठाणे हा त्याचा असणारा स्थानिक संघ या ठिकाणी आपण पाहतोय. आपल्या ठाणे महानगरपालिका संघाकडून खेळताना कबड्डीमध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, त्याचबरोबर ठाणे पुणे आहे. त्याचबरोबर सध्या आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राबरोबर गेली 5 वर्ष राज्य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सलग 5 वर्ष जो संघ जो जिल्हा अंतिम फेरीपर्यंत खेळतोय, अर्थात अहिल्यानगर जो आपल्या क्रीडांगण क्रमांक 1च्या शंकर गडाईचा असणारा जिल्हा आहे. कोल्हापूर आणि अहिल्यानगर अंतिम सामन्यामध्ये अहिल्यानगरनं कोल्हापूरची मात केली आणि राज्य अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं होतं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी प्रयत्न दमदार आहे, एक चांगली स्ट्रगल करण्याचा प्रयत्न दमदार होतो या ठिकाणी आपण पाहिलं. मित्रांनो, खेळ जर आवडला असेल, बालाजी जाधव क्या बात आहे बालाजी, अप्रतिम प्रयत्न. अमोलचा सतेज बाणेरचा पुणेरीकडून पाहिलं, दबंगकडून पाहिलं, पटनाकडून पाहिलं, छान ब्लॉक करण्याचा प्रयत्न झाला आणि पॉइंट मिळताना पुन्हा एकदा टीएमसी साठी. क्रीडांगण क्रमांक 1ला आपण पाहिलं अत्यंत लक्षवेधी अशी पकड क्रमांक 2च्या दिशेने विनोद येतो आक्रमणासाठी. अविनाश चौधरी काल्हेरचा असणारा हा साहिलनं केलेला एक चांगल्या प्रकारची असणारी चढाई, त्यात पॉइंट मिळताना
आणि आपण पाहतो मध्यांतरापर्यंत थांबूया. क्रीडांगण क्रमांक 1 वर मध्यांतरापर्यंतची गुणसंख्या आहे. CGST मुंबई शहर 21 गुण आणि ठाणे महानगरपालिका 21 गुण. दोन्ही संघ बरोबरीत आहेत मध्यांतरापर्यंत क्रीडांगण क्रमांक 1 वर. क्रीडांगणावर चालू असलेले सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांसाठी दुसरा पुकार युनियन बँक मुंबई शहर विरुद्ध DPU पुणे. संघनायक संघ व्यवस्थापक आपणास हा खेळण्यासाठी दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 साठी. क्रीडांगण क्रमांक 2 वर मुंबई पोस्टल विरुद्ध HL नाशिक. संघनायक संघ व्यवस्थापक आपणास हे खेळण्यासाठी दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 2 साठी. तिसरा पुकार दिल्यानंतर आपण आपले खेळाडू दिलेल्या क्रीडांगणात उपस्थित करायचे. धन्यवाद. थँक्यू सर. ज्या पद्धतीने आमच्या पंचप्रमुखांनी सूचना दिल्या त्या प्रकारे पुढचे पुकार आपण दिलेले आहेत. संघांना विनंती असेल भाग घेणार आहोत. नियोजित वेळेत आपण ही स्पर्धा आपण खेळवतोय. काही टाईम रिस्ट्रिक्शन्स आहेत. आपल्याला विनंती असेल की आपण देखील कॉपरेट करूया. हॅपी गंगास आक्रमणासाठी आपण पाहतो सेंट्रल रेल्वे या संघाकडून. मोठे मोठे खेळाडू या संघात खेळतात आपल्याला पाहता येत नाही. SSG फाउंडेशनचा पंकज मोहिते शिवछत्रपती अवॉर्डी, त्याचबरोबर दुसरा आपला शिवछत्रपती अवॉर्डी भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी पुणेचा विराज लांडगे, शुभम शिंदे असे मोठे खेळाडू या संघात खेळतात. ट्रॅपमधून सुटताना प्रयत्न दमदार होतो या ठिकाणी आपण पाहिलं. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू संदीप गुच्छा. सर्व संघांना महत्वाची सूचना आहे. ओम ज्ञानदीपची स्पेशालिटी मित्रांनो वेगळी असते. अनेक ठिकाणी आपण पाहतो खेळाडूंना आपण भोजनाची आपण कुपन्स देतोच, मात्र आलेल्या ज्या